आम्ही धन्यवाद देतो माझ्या देवा. वचन आम्ही वाचण्यासाठी देवा परमेश्वर मला बाबूला तुम्ही सहाय्य देवा करा. यावेळी रे वचन वाचत असताना परमेश्वर उत्पत्ती 22:14 प्रमाणात तू सगळी पावून वचने देणारा मिळावी परमेश्वर आहेस परमेश्वर. देवा. गौरव परमेश्वरा सन्मान तुला तुझी सगळे महिमा इथे परमेश्वर. उतरवून येऊन दे. Yes, पवित्र आत्मा Jesus. मला क्षमा कर. आम्हाला सगळ्यांना आरोग्य दे. होय माझ्या देवा. ऐकण्याचं वचन ऐकण्याचं ज्ञान देवा आम्हाला दे. बुद्धी दे देवा. देवा आमचा आत्मा जीव आणि शरीर तुझ्या हातात समर्पण करतो येशूच्या नावामध्ये आमेन. तर आपण लुक्कुर शुभवर्तमान या पुस्तक मध्ये 15वा अध्याय याचा 11 वचनामध्ये एका बापाला 2 मुलं आहेत. किती? 2 मुलं आहेत. आणि बाप खूप प्रेमळ बाप. हालेलुया आमेन. खूप प्रेमळ बाप. बाप त्यांच्यावर खूप प्रेम करायचा. काय लक्षात घ्या, बाप खूप प्रेम करायचा. काय आणि मग धाकट्या मुलावरती तर बाप खूपच प्रेम करायचा, लाडका मुलगा म्हणून. मी तुम्हाला कसं आज आम्ही आमच्या लेकरावरनं प्रेम करतो ह्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो. आणि आमच्या त्या प्रेमामुळे मुलं कशी आज बिघडत आहेत ह्या सगळ्या वातावरणामध्ये ते मी तुम्हाला समजावून सांगतो. संदेशाचं नाव आहे पित्याचे प्रेम. हालेलुया आमेन. संदेशाचं नाव काय? पित्याचे प्रेम. नेहमी परमेश्वर प्रेम करतो. आज सकाळची एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. सकाळी सविता पुरी केली होती. ती पुरी ती किती केली? मला 4, अभिला 4, ममताला 4, तिला 4 व्हायला पाहिजे होता. मग ती झाली किती? मला 4, अभिला 4, ममताला 4. पहिल्यांदा मी खालो, नंतर सविता खाली. पण सविताच्या लक्षात आलं अभिला आणि ममताला 4-4 पाहिजे म्हणून ती 3 घेतली. ह्याचा अर्थ काय? आईला नेहमी असं वाटतंय की माझी मुलं पहिल्यांदा खावी. हालेलुया. मग ती का 3 घेतली? ती का 4 घेतली नाही? तेच त्या ठिकाणी अभि असला असता आणि मी असलो असतो तर आमच्या वाट्याच्या आम्ही 4 घेतलो असतो की नाही. पण ती 3 का घेतली? की तिला लेकरांची आणि पतीची काळजी आहे. हालेलुया. लक्षात घ्या. मग मी त्यावेळी असं म्हणजे विचार केलं, देवा ह्या स्त्रिया किती काळजी घेतात कुटुंबाची. लक्षात घ्या, म्हणजे किती कुटुंबाची काळजी घेतात. म्हणजे आपण त्याग करतो. काय आम्ही काय तर त्याग करतो. हालेलुया आमेन. म्हणून तुम्ही आणि मी मुलावरने आणि कुटुंबावर खूप प्रेम करतो प्रियानं. तसंच हा बाप खूप प्रेम करायचा. हालेलुया. पण त्या लहान मुलगा 12 वचनामध्ये बापाला म्हणतो माझं जे काय आहे, 12 आणि 13 वचनात माझं जे काय मालमत्ता आहे ते दे म्हणतोय. काय लक्षात घ्या. काय काय तो काय म्हणतोय? आपण 12 वचन वाचूया. काय 12 वचन. त्यापैकी धाकटा मुलगा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. बघा आता लहान मुलगा काय म्हणत आहे? बाबा. अतिशय प्रेम करणारा बाप त्या लहान मुलाच्या सगळ्या हातामध्ये अंगठ्या होत्या, जोडे होते, तो पोशाख घालायचा. खूप सुंदर जीवन. लक्षात घ्या. का आई वडील काय करतात माहितीये का? आपल्याला कमी करतात, आपल्या लेकरासनं चांगलं करतात. आज लक्षात घ्या. हा बाप त्याला खूप सुंदर वाढवला होता, पण तो जाऊन काय म्हणतोय की बाबा माझा वाटा मला द्या म्हणे. हालेलुया. त्याचा स्वभाव कसा होता बघा. पहिला मुद्दा उधळा होता म्हणे तो. हालेलुया आमेन. दुसरा मुद्दा काय आहे? स्वच्छदी. म्हणजे त्याच्यात विचार जे होते ते वेगळे होते म्हणे. हालेलुया. आणि स्वार्थी होता म्हणे तो. तिसरा मुद्दा काय आहे? स्वार्थी. मलाच पाहिजे. कसं त्याचं हे कसं आहे बघा, इंटेन्शन मला पाहिजे. स्वार्थी. तिसरा मुद्दा काय? स्वार्थी. चौथा मुद्दा असा आहे तरुणपणाचे पाप. तो तरुण होता म्हणे आणि बापाचे गुण त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यामध्ये पाप काम करत होता. हे जगातल्या गोष्टी. हालेलुया आमेन. म्हणून तो बाबाला जाऊन काय म्हणतो? बाबा माझा वाटा मला द्या. मला काय करायचंय? मला आता जायचंय. हालेलुया. म्हणून चौथा मुद्दा असं म्हणलेला तरुणपणाचे पापे.
तरुण मुलांना आज देवाची लई गरज आहे प्रियानो. हालेलुया, आमेन. मी तुम्हाला परवा एका मुलाची स्टोरी सांगितलो ना, काय की आज बी तो आत आहे. लक्षात घ्या, तो बाहेर आलेला नाही. लई डिफिकल्ट आहे जीवन. एक तुमची चूक तुमचं लाईफ बर्बाद होत आहे. लक्षात घ्या, एक चूक. हालेलुया. म्हणून तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष पाहिजे. हालेलुया, आमेन. पाचवा मुद्दा काय? आई बापाचा लाड. म्हणे आई बापाने लाड केलेलं. हालेलुया, आमेन. आता या लाडाबद्दल मी 3 माणसांचे उदाहरण सांगतो तुम्हाला. पहिले शमूएल 8:3. पहिले शमूएल 8:3 कडे आपण. पहिले शमूएल 8:3 वाचा. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नाहीत. त्याच्या पैशाचा लोभ लागून ते एक पासून वाच. एक पासून. शमूएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलाच्या न्यायहिसाब करणारे नेमिले. त्याचा ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेर्शेबा येथे न्यायहिसाब करीत असत. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालत नाहीत. त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. आमेन. बघा, तिसरं वचन काय सांगते? त्याचे पुत्र, शमूएलचे पुत्र. शमूएल कोण होता? इस्रायलचा संदेष्टा होता ना, आहे की नाही? शमूएलला खूप ग्रेट होतं की नाही? शमूएल आला तर इस्रायलमध्ये लोक कापायचे, थर कापायचे. आता शमूएल काय बोलणार आहे? शमूएल काहीतरी बोलेल असं त्यांना वाटायचं. लक्षात आला? पण त्याचे 2 पुत्र कसं वागत आहे? इस्रायल लोकांच्या कडून काय करत होते? त्याने पैसे घ्यायचे. हालेलुया, धमकावून. लक्षात आला? म्हणजे शमूएल त्यांना कधी बोलला नाही म्हणे प्रिया. इतकं प्रेम करायचा तो मुलावरने की तो त्या पापाविषयी त्यांना कधी जाणीव करून दिला नाही म्हणे. हालेलुया. सर्व वडील लोक आलेत आणि त्यांनी सांगतात, शमूएलला आता तुम्ही वृद्ध झालाय, पण तुमची मुलं मात्र तुमच्या प्रमाणात चालत नाहीयेत. हालेलुया. म्हणून त्यांनी राजा मागितले. परमेश्वर काय म्हणतो माहितीये का पुढे? अरे मी इस्रायलचा राजा आहे, पण मला सोडून त्यांनी मनुष्य राजा मागत आहे. बघा, देवाला एवढं दुःख झालं का? शमूएलच्या मुलांच्या प्रेमामुळे. म्हणून तुमच्या मुलावर प्रेम करा, पण त्यांच्या चुकीवरती नको. हालेलुया. तुमची मुलं लॉस होणार प्रियानो. हालेलुया, आमेन. लक्षात आला? आपण दुसरा मुद्दा बघूया. दावीद, पहिले राज्य 1:6. पहिले राज्य 1:6. 3 ते 6 वाच. 3 पासून 6. मग त्यांनी सर्व इस्रायल देशात एक सुंदर कुमारीचा शोध केला. तेव्हा त्यास शुनेमकरीन पहिले राज्य, पहिला अध्याय. तेच आहे की, तेच आहे. 3 पासून तेच आहे. 6 वचन आहे. 6 वचन वाच. तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मता कधी दुखविले नव्हते. तो फार रूपवान होता. अबिशलोम मागून तो जन्मला होता. आमेन. बघा, हा अदोनिया अबशलोमच्या पाठीमागे जन्मलाय. लक्षात घ्या, अदोनिया दिसायला खूप सुंदर आहे म्हणे, असं लिहिलेलं आहे. हा काय? आमेन. आता आपण 5 वचन वाच त्यातलं जरा बघा. हा पाठीमागे जाऊन होत्या 5. त्या समयी हग्गीतेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार व आपणापुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेवले. आमेन. बघा, राजा वृद्ध झालेला आहे. का दावीद? पण दावीद अदोनियाला 6 वचन सांगते एकदाही दुखवलेलं नाही म्हणे. जन्मल्यापासून त्याला दुःख होईल म्हणून दावीद त्याला काही बोललेलं नाही म्हणे. हालेलुया. आम्ही आमच्या लेकरांना दुःख होईल म्हणून ते सांगतात तसं करतो. त्यांनी सांगतात तसं. आता हा राजा हा काय करायलाय? बाप
बापाला हा म्हटला, माझा मालमत्तेचा मला वाटा दे, हा आनंदाने दे. हालेलुया. लक्षात घ्या, म्हणजे त्या मुलाला दावीद कधी दुखवला नाही म्हणून दावीदच्या अगेन्स्ट जाऊन तो राजा होण्यासाठी उभे राहिलेला आहे अदोनिया. म्हणजे विचार करा, ही साधी गोष्ट आहे काय? हालेलुया. म्हणजे प्रेम करावं, कसं प्रेम करावं? हालेलुया. आमेन. त्यांच्या पापावर पांघरून घालावं का आपण? तो खूप सुंदर होता म्हणे. वचन 6 वाचा आणि एकदा बघा. 6 वचन काय सांगताय? तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मत कधीच दुखविले नव्हते. कधीही दुखवले. माझी मुलगी दुखेल, माझा मुलगा दुखेल, माझ्या आईला दुःख वाटेल. मी जर एखादं विचारलो तर अहो त्यांच्या मनाला का होईल? ती करते ते बरोबर आहे. हालेलुया. बघा, तिला तुम्ही दुखवला, आज तिला दुःख होईल, पण ती नरकात जाते थांबेल ना. हालेलुया. आमेन. हालेलुया. आई बापाचा लाड काय म्हटलेलं आहे त्या? आई बापाचा लाड. आपण पाठीमागे जाऊन पहिले शमूएल 3:13 वाचूया. पहिले शमूएल 3:13 लवकर. 3:13 पहिले शमूएल 3:13. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मस्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःच शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरले नाही. एली पहिले शमूएल 3:13 मध्ये काय? पहिला एली याजक आपल्या मुलांना कधीही सांगितला नाही. त्यांनी भयानक पाप करत होते. इस्रायल लोकांना, इस्रायल कन्या, इस्रायल स्त्रिया परमेश्वराकडे आले की त्यांनी एकदाच घ्यायला पाहिजे, पण 2-4 वेळा घ्यायचे. हालेलुया. पण तो मुलांना कधीच सांगितला नाही. एलीचं पुरा घरान त्या दिवशी संपून गेलं प्रिया. त्यांचं याजक पण संपलं. हालेलुया. परमेश्वर शमूएलला निवडला. लक्षात घ्या, म्हणजे लाड आम्ही कसं करतो मुलांची? आमेन. आम्ही देवाची लेकरा, आम्ही काय तर बघून येत आहे, नाही तर इथे काय तर आहे का? अस्तित्व काय दिसतंय? आम्ही जिवंत देवाची आराधना करणारे आराधक आहोत. हालेलुया. आमेन. एलीच्या पुरा घराण्याचा नाश झाला प्रियानो. एली मेला, त्याची मुलं मेली. हालेलुया. परमेश्वर खूप महान आहे. हालेलुया. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे बघा, भटकणारे. 6वा मुद्दा काय म्हटलेला आहे? भटकणारे. तो भटकत होता. वडिलांकडे गेल्यानंतर काय झालं? त्याला मालमत्ता सर्व घेतला आणि तो कुठे गेला? भटकत भटकत इकडं तिकडं गेला म्हणे. हालेलुया. दूर देशी गेला म्हणे तो, बापाला सोडून. नामी इस्रायल देशामध्ये दुष्काळाला कुठे गेले? मोआब देशामध्ये गेले. काय झालं? सगळं हरवले. ती वापस यायला का म्हणते? मला नामी म्हणू नका, नामी मारा म्हणा. मी देवाच्या विरुद्ध वागलेली आहे. आमेन. लक्षात घ्या, हा भटकत होता म्हणे. उजळा पुत्र भटकत होता म्हणे संपेपर्यंत. हालेलुया. 7 वचन सांगतंय दुरावणे. 7 वचन, 7 मुद्दा काय सांगतोय? दुरावणे. म्हणजे तो लांब गेला. सगळं विश्वासणाऱ्यापासून, वडिलांच्या प्रेमापासून तो लांब गेला म्हणे. त्याच्या मित्र कसे होते? भयानक अस्ताव्यस्त मित्र, मैत्रिण्या होत्या त्याच्या. काय भयानक कसविनीकडनं राहत होता म्हणे तो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तो कसविनीकडनं राहत होता म्हणे. हालेलुया. दुरावणे. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या विश्वासू माणसापासून दूर राहताय ना, तुमची भयानक परिस्थिती वाईट होते प्रियानो. हालेलुया. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात, तुमच्यावर पांघरून आहे देवाचा. ते काढून मग ज्यावेळी तुम्ही बाहेर पडताय, तुम्ही एकटे पडताय. हालेलुया. आमेन. तो त्या पित्याच्या प्रेमापासून
तो लांब गेला होता म्हणे. हालेलुया. दुरावणे 8वा मुद्दा सांगतो, दुःख उद्गार म्हणे. दुःख, त्याच्यावर दुःख आले, संकट आले. हालेलुया. त्याच्यावर काय यायला लागलं? दुःख आणि संकट यायला लागले लांब गेल्यामुळे. सगळं संरक्षणच आहे बघा. कुंपण होतं, ते कुंपण काढल्या का होत आहे? तुमच्या शेताच्या भोवत्यान कुंपण आहे, कुंपण काढल्या का होत आहे? सगळे प्राणी आत येतात का नाही? तो लांब गेला म्हणे. आणि काय झालं? सुख, 8वा मुद्दा सांगतो, सुख शोधणारे. तो सुखामध्ये पडला होता. मला त्याला ताबडतोब सुख पाहिजे होता. त्याला दुःख नको, वडिलांकडनं राहून दुःख नको, तर त्याला सुख पाहिजे होता. म्हणून तो सगळं घेऊन गेला. आणि एक दिवस पैसे गेले, एक दिवस सोनं गेलं, अंगठ्या गेल्या, कपडे गेले, सगळं काढून घेण्यात आला. तो नागडा झाला. हालेलुया. सुख शोधायला गेला म्हणे तो. हालेलुया. आमेन. तुम्ही आणि मी बरेच वेळा बाहेर बघत असतो, जंग 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 जग. तुम्हाला आणि मला असं वाटतं की बाबा काही प्रार्थना करायचं, हेच करायचं, देवा बाहेर किती सुंदर आहे. हालेलुया. तो सुख शोधण्यासाठी गेला म्हणे, सुख भोगावं. हालेलुया. पण त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं प्रिया. हालेलुया. आपण 9वा मुद्दा असं सांगतोय, 14 वचन वाचू आपण. 9व्या मुद्द्यामध्ये 14 वचन वाचा. त्याने आपले सर्व खर्चून एक टाकल्यावर. मिनिट बघा. त्याने आपले सर्व खर्चून टाकले. बघा, त्याने सर्व खर्चून टाकले. इथे काय म्हणाले? 9वा मुद्दा, उधळले. सर्व होतं ते उधळून टाकले म्हणे. हालेलुया. सांगणारा कोण मी नाही. वडील राहिला असता, बाळा हे करू नको, हे करू नको, ते करू नको, ते करू नको. हालेलुया. थोडं तर वाचलं असतं ना. वडील लोक का मागत धरतात? करू नको बाळा, हे घेऊ नको, हे कर, हे कर, हे कर. आज ऑनलाईन मुळे किती नुकसान आहे माहितीये तुम्हाला? कळत नाही, ओळत नाही, सगळीच ऑनलाईन मागवतात. त्यांनी खुल्या आहेत ऑनलाईन. तुम्हाला कमी रेटेने देतात. तुम्हाला काय वाटतंय कमी रेटेने देतात? हालेलुया. लोकांना काय वाटतं माहितीये का? माझ्या घरात पार्सल आलं तर म्हणजे मी लय मोठा हा वाटतंय. हालेलुया. माझ्यावर मी पार्सल मागून घेतोय. ताई घ्या ते पार्सल. उधळत आहे. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणालंय? उधळणारा. 14 वचन काय सांगता? अनेकदा वाच. सगळं खर्च केला म्हणे तो. हालेलुया. सर्व होतं ते खर्च करून टाकला म्हणे. वाच. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. बघा, एक मिनिट. त्या देशात मोठा दुष्काळ पडला. आध्यात्मिक तोटा. हालेलुया. काय म्हणलेलं आहे? 10वा मुद्दा काय म्हणलेला? आध्यात्मिक तोटा. त्या गावात दुष्काळ पडला आणि आज सगळं सोडून गेलंय. ह्याच्याकडे आध्यात्मिक गोष्ट नाहीये. शारीरिक जीवन जगत आहे तो. फक्त शारीरिक गोष्टी बघून तो बाहेर पडलाय ना का? हालेलुया. आमेन. तो आध्यात्मिक गोष्टीकडे त्याचं लक्ष नाही. आध्यात्मिक नाही आहे तो. आता तो शारीरिक आहे. त्याच्यावर पिता नाही आहे, प्रेम नाही आहे. हालेलुया. शांती, समाधान, कृपा नाही आहे. हालेलुया. जगातल्या गोष्टी, हेवा, सगळं क्रोध, संताप, सगळे दुःख त्याच्याकडे भरलेले आहेत. हालेलुया. आमेन. आध्यात्मिक तोटा म्हणजे त्याच्याकडे आध्यात्मिक जीवन नव्हतं. हालेलुया. आमेन. आपण ह्यातलं 30 वचन वाचूया डायरेक्ट. 15-30 वाचा. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला. लहान मोठा मुलगा त्याला लास्टला म्हणत आहे, तुमचा मुलगा कशवीनी बरोबर राहून हे सर्व खर्चून टाकले. सर्व तो खर्चून टाकला होता. त्याला वाईट भयानक स्त्रिया गाड पडल्या होत्या. हालेलुया. सर्व तो खर्चून टाकला होता आणि त्याच्याकडे काही राहिलेलं नव्हतं. आमेन.
आणि मी इथे हाय, सेफ आहे. हालेलुया. आमेन. तुमची मुलं 100% पाप करणार होती, त्यातली किमान 50% तरी त्यांच्याकडे हाय. 50% काय तर असेल तर आपण सुधरू शकतोय ना त्यांना. म्हणून तुमचा मुलगा जर 50% काय तर आढळला तर त्यावेळी सांगतो तुम्ही. आता तुम्ही काय म्हणताय, अहो गबसा राहून दे पास्टर, तुम्ही काय बोलायचं नाही, माझा मुलगा आहे तो. पास्टरला तर एंट्रीच नाही येतो कोणाच्या घरात. हालेलुया. आमेन. आमचं आम्ही बघतो आणि ऑनलाईन पाहिजे थोडी युट्यूबला पाहिजे थोडे पास्टर आहे तो. तुम्ही सांगा, ऑनलाईन असणारा पास्टर तुमचं दुःख दूर करायला येतोय? संदेश तो देणार तुम्हाला पाप बिचारा, पण तुमचं भवितव्य तुमच्या लेकरानं तुमचं सांत्वन करायला येऊ शकतोय का तो? तुमचं प्रार्थना मंदिर, तुमचं जो वडील आहे आध्यात्मिक, तो लय इम्पॉर्टंट. कोण ह्याला साथ देणार आहे त्या ह्या सोडून गेलेला? त्याचा वडील प्रियानो. हालेलुया. त्याच्या वडिलाचं दार त्याच्यासाठी मोकळा आहे. तो रोज वडील म्हणतो, माझा मुलगा गेलेला आहे, परत येणार आहे, म्हणून तो वेटिंग करत आहे. हालेलुया. आमेन. इथे काय म्हटलेलं आहे बघा, 11 मुद्दा, अतिरिक्त. म्हणजे त्याचं अतिपणा होता म्हणजे त्याच्यामध्ये. अतिरिक्त म्हणजे अति करणे, नको ते करणे. एक मुलं अशी आहेत आज, आई वडील साधारण असतात ना, मग त्यांची मित्र सगळे चांगलं घड्याळ घालणे, चांगलं सगळे कपडे घालणे, म्हणून ती नाना तरा वागतात, काय पाहिजे ते करतात. आणि आज भयानक मोठ्या मोठ्या घटनेत ती मुलं अडकत आहेत प्रियानो. का? हालेलुया. का? तसं वागायला पाहिजे ना. अरे तुझा तो मित्र तसं वागवला, तुला चेंज करायचं काय गरज आहे? हालेलुया. आमेन. तुझा मित्र वागवलाय म्हणून मी माझं बदल करायची काय गरज आहे? माझ्याकडे जेवढा हातरून आहे तेवढेच मी पाय पसरायला पाहिजे का नाही? हालेलुया. लक्षात घ्या, आमचं जेवढा हातरून आहे ना तेवढंच आम्ही पाय पसरायला पाहिजे, नाहीतर आपले पाय मोकळे दिसतात. हालेलुया. आमेन. इथे काय म्हणलेलं आहे बघा, आपण वाचूया. पहिले करिंथ काय 3:13, पहिले करिंथ 3:13, पहिले करिंथ 3:13 वाचूया आपण. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. बघा, बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. हालेलुया. तो दिवस ते उघडकीस आणेल. तो दिवस ते उघडकीस आणेल. कारण तो अग्नीसह प्रगट होईल. एक मिनिट बघा, तुमच्या जीवनामध्ये जर अग्नीसह प्रगट झाला तर तुम्ही झापून घेतलेलं पांघरून जळेल ना? जळेल का नाही? का शिल्लक राहील? तुम्ही काय पण घालून लपवून बसला, ज्या दिवशी येशू येईल अग्नीस, दगडाच्या गुहेत जरी बसला तर तुम्ही मोकळे होणार का नाही? हालेलुया. का कोण तर तुम्हाला झाकून ठेवू शकते? आमेन. नाही, ती वेळ येणार आहे म्हणे. हालेलुया. आमेन. ती वेळ येणार. हालेलुया. पुढे वाच. होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. तुमचं काम काय ते कसं कळणार? कसं कळणार? ज्या दिवशी येशू येईल अग्नीसह, त्या दिवशी तुमचं काम समजेल. म्हणजे तुम्ही कसं संदेश द्यायलाय, कसं यायलाय चर्चला, कसं बसलाय, कसं वर्शिप करताय, काय करताय, आज काहीच कळत नाही. हालेलुया. आम्ही कोणाच्या हृदयात घुसलोय काय? आम्ही वरून बघत आहे हो, पण आतनं कोण बघताय? येशू. त्याची अग्नी तुम्हाला समजून सांगते मी त्यावेळी तुझं काय काय होतं ते. हालेलुया. आमेन. बघा, त्या उदळा पुत्र सगळं खर्चून टाकला. हालेलुया. त्याच्याकडे अतिरिक्तपणा होता. म्हणजे काय? मी काय तर करीन. हालेलुया. अति करणे. हालेलुया. आमेन. आपण वाचूया 15 वचन वाचूया आपण. त्याच्यातलं 15 अध्याय 15 वचन वाचा. 15 वचन.
मग तो त्या देशातील एका रहिवाशास जवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. एक मिनिट बघा ना, काय झालेलं आहे, त्याची सगळी मालमत्ता संपले. 12 मुद्दा काय म्हणतो बघा, अनैतिक दिवाळीखोरी म्हणे. अनैतिक दिवाळीखोरी म्हणजे अनेक स्त्रियांच्या बरोबर जाऊन काय केलेलं आहे, सगळ्या आपल्या बरोबर होतं नव्हतं ते सर्व खर्चून टाकलेलं आहे. त्याचे कपडे पण शिल्लक राहिलेले नाही आहेत. हालेलुया. आपण गलतीकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 21 वचन वाचूया. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 21 वचन 11 वाचा. 21 की 11. आणि हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात राजाचे वतन मिळणार नाही. बघडला, अशी कर्मे करणाऱ्यांना. आणि एकदा वाच बाबा. हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, आता अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. आमेन. पहिले करिंथ 11:15 वाच. 11:15. पहिले करिंथ 11:15. पहिले करिंथ 11:15. हा. स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणवह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहेत. सॉरी, आपण बघूया 13 मुद्दा. काय 13वा मुद्दा, आध्यात्मिक दारिद्र्यपणा म्हणे. 13वा मुद्दा काय आहे, आध्यात्मिक दारिद्र्यपणा. म्हणजे ज्या आध्यात्मिक वडिलाला तो सोडून गेलाय, आता त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, सगळं निघून गेलेलं आहे आणि तो एकटा झालेला आहे आणि तो दारिद्र्य झालेला आहे. त्याला सहाय्याची गरज आहे तर कोणाच्या. लक्षात आलं तुम्हाला. आता त्याच्याकडे काय नाहीये, त्याच्याकडे माणूस नाही, त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे सोनं नाही, त्याच्याकडे कपडे नाही, कोणाकडे बोलावं तर कोणी नाहीये, एकटा तो पडलेला आहे आध्यात्मिक दारिद्र्यपणामध्ये. त्याच्याकडे आध्यात्मिक दारिद्र्य झालेला आहे. म्हणजे सगळ्या आत्मिक गोष्टी तो सोडून गेलेल्या आहेत, त्यामुळे तो एकटा पडलेला आहे. हालेलुया. आमेन. लक्षात आलं तुम्हाला. त्याचं ऐकणारा कोणी नाही. आपण 16 वचन वाचूया. पुढे वाच. 15 वाचून 16 वाच. 15 वाचून. मग तो त्या देशातील एका रहिवाशाच्या जवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. आमेन. बघा, काय चारायला पाठवले, डुकरे. तो दारिद्र्य झालेला आहे म्हणे. हालेलुया. आमेन. 14 काय म्हणता बघा, असमाधानी. डुकरं राखणाऱ्या माणसाला असं वाटतंय का VIP सारखा? डुकरं वाटणाऱ्या माणसाला वाटतंय मी ताजमध्ये जेवालो आता. हालेलुया. डुकरं चारणाऱ्याला असं वाटतंय मी VIP जीवन जगालोय आणि माझ्याकडे सुंदर सगळे काय आहे असं वाटतंय. हालेलुया. असमाधानी होता म्हणजे. लक्षात आला. तुम्ही आणि मी कितीतरी वेळा असमाधानी होतोय की नाही घरात. मला समाधान वाटे नाही, हो हे मिळे नाही मला, ते मिळे नाही मला. हालेलुया. आम्ही देवामध्ये समाधान राहिलं पाहिजे प्रिया. हे बघा, सगळ्याच गोष्टी आम्हाला मिळतील असं काय सांगता येत नाही, पण देव आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उन्हे पुढे देणार नाही म्हणे. पुरवठा करणार कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. आपण 15 मुद्दा, उपवास. आता त्याचा उपवास चालू झाला. हे बघा, डुकरं खाताना तो खायला पाहिजे. तिथे शेंगाची झाड आहे, डुकरं खाणाऱ्या शेंगा. हालेलुया. तो देवासाठी उपवास करीने, त्याला अन्नच नाहीये,
त्या देशात दुष्काळ पडलेला आहे. तो धनी म्हणतो, बाबा मी तुला देतो जागा राहायला, पण कुठे राहायचं आहे? डुकरं जिथे राहतात तिथे तू राहायला पाहिजे, आणि डुकरं जी खात्यात त्या शेंगाच तू खायला पाहिजे. महाड आण नाहीये. यस म्हणतोय. काय म्हणतोय? हो म्हणतो. डुकरं राहतात तिथे राहायला हो म्हणतोय तो. 16 वचन वाच 16. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. उपवास त्याचा सुरू झाला. हालेलुया. 15 मुद्दा काय म्हणतो? उपवास सुरू झाला. तो उपाशी राहायला लागला, त्याला अन्न मिळाले. ज्या दिवशी तुम्ही देवापासून लांब होताय ना, त्या दिवशी तुमची पहिली परिस्थिती ही येते, लक्षात घ्या. हालेलुया. आमेन. त्याला अन्न मिळे नाही म्हणे. हालेलुया. तो अरे ही डुकरं खातेले शेंगा तरी मी खावं असं तिची इच्छा होत होती. हालेलुया. आमेन. लक्षात घ्या. काय 16वा मुद्दा बघा. मानहानी. त्याची इज्जत पूर्ण गेलेली आहे. त्याची दाढी वाढलेली आहे, केस जटा झालेले आहेत, काय त्याच्या अंगावर कपडे नाहीत. डुकराच्या घाणेत असं जिथे डुकरं करतात तिथे तो आहे. त्याच्यासाठी मेल बांधलेला नाहीये, चांगलं बंगला बांधलेला आहे आणि स्विमिंग पूल केले आहे, हे सगळं आणि तो डुकरं राखालाय असं नाहीये. जिथे डुकरं आहेत तिथं तो आहे. त्याच्या अंगावर वस्त्र नाहीये. हालेलुया. आमेन. लक्षात घ्या. त्याची परिस्थिती कशी झालेली आहे? त्याच्याकडे काय बी अधिकार नाहीये. त्याची पूर्ण इज्जत गेलेले. मनुष्य म्हणून त्याला कोण आता बघण्याची परिस्थिती नाही आहे. हालेलुया. आमेन. 17 मुद्दा काय म्हणतोय? पापाची वाढ. भयानक त्याच्यामध्ये पाप वाढलेलं आहे प्रिया. हालेलुया. आमेन. भयानक त्याच्यामध्ये पाप वाढलेलं आहे म्हणे. हालेलुया. आमेन. 18 मुद्दा असा म्हणतोय, काही मिळत नाही त्याला. काही मिळे नाही, काही मिळे नाही त्याला. चांगलं पाणी बी मिळत. डुकरांच्याकडे चांगलं पाणी असते काय? का फिल्टर लावलेलं असतं डुकरांसाठी? डुकर कशावर राहतात माहितीये का? तुम्ही मेल मध्ये सोडला तर गटारीत जाऊन बसतात ते असं करत. हालेलुया. भयानक घाण प्राणी. हालेलुया. तिथे तो आहे. आमेन. माणूस दारू पितो, रोज भांडणं घरामध्ये. सेम हेच वातावरण घरात. हालेलुया. आमेन. काय काय त्याला मिळे नाही खायला पियाला. हालेलुया. कोणी त्याचं ऐकणार नाही. ऐकली तर डुकरच ऐकायचं. हालेलुया. डुकरासनच तो बोलायला पाहिजे ना, माणूस नाहीये तिथे. ये ग बाई म्हणाला डुकरालाच म्हणायचो. त्या डुकरांची नावं ठेवला होता चालतो माझा अंदाज. मोठा डुकर, बारका डुकर, लहान डुकर असा. हालेलुया. म्हणजे विचार करा, आम्ही आज घरामध्ये कसं आहे, आई वडिलांकडनं आम्ही कसं वागतो, पत्नीकडनं लेकरांकडनं कसं वागत आहे, मी नवऱ्याकडनं कसं वागत आहे, बहिणीकडनं कसं वागत आहे. त्याच्यावर प्रेम करणारा एकटाच एकच व्यक्ती आहे, तो पिता. त्याचा पिता रोज म्हणतो माझा मुलगा मेला होता, तो जिवंत होऊन येईल म्हणून. त्याचा बाप म्हणतो माझा मुलगा हरवला आहे, परत येणार आहे. लांब परत बघत असतो, रोज वेटिंग करतो, आज येईल, आज येईल, आज येईल. हालेलुया. आमेन. आपण बघूया दुसरे पेत्र 19वा मुद्दा काय माहितीये का? डुकरे चारणे. दुसरे पेत्र 2:22.
दुसरे पेत्र 2:22 वाच पटना. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्याची गत झाली आहे. कशी झाली बघा, कशी झालेलं आहे. धुतल्यानंतर कुत्रे काय म्हणते करताय माहितीये काय, त्याला मी काय करायचं, आमच्या चिंगीला साद्र साबून लावून धुवायचा. धुवून झालं ना तर ते लोळायचं आणि घाण करून घ्यायचं. हालेलुया. काय म्हटलेलं आहे तिथे, आणि एकदा वाच. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यासाठी परतलेले डुकरीण अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्याची गत झाली आहे. तो डुकरासारखं बनलेला आहे. राजाचा मुलगा, सगळ्या हातामध्ये अंगठी आहेत, पोशाख तो घालायचा, पंचपक्वान त्याच्याकडे अन्न असायचं. हालेलुया. आणि त्याची परिस्थिती कशी झालेली आहे, डुकरासारखी प्रियानो. हालेलुया. 17 वचन वाचूया त्यातला. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. एक मिनिट बघा, 20 काय म्हणतं, 20 मुद्दा. जगीक अन्न काय खात होता तो, जगीक अन्न म्हणे. आध्यात्मिक अन्न नव्हतं त्याच्याकडे. जगीक अन्न म्हणजे काय, शेंगा खायचा तो डुकराच्या पुढ्यात पडलेल्या. हालेलुया. आमेन. त्याच्याकडे कोण काय बी देत नव्हतं. बायबलमध्ये क्लिअर लिहिलेलं आहे, त्याला कोणी काही देत नव्हतं. हालेलुया. आमेन. 21 मध्ये असं सांगतो, पापाचे दुःख, त्याला दुःख वाटत होतं. हालेलुया. केलेल्याबद्दल त्याला दुःख वाटत होतं. हालेलुया. मित्रहीन 22 मुद्दा. मित्र, एकही मित्र त्याचे बरोबर नव्हता. जेवढे दिवस होत तेवढे दिवस घेतले आणि तू कोण आहेस म्हणून त्याला सोडून गेले. हालेलुया. मित्र करा, असा मित्र करा तुमच्यासाठी तो प्राण द्यावा. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. मित्र करा, कसा पाहिजे, तुझ्यासाठी प्राण देणारा मित्र पाहिजे. हालेलुया. आमेन. लक्षात आलं. एकही मित्र नाही, मित्रहीन आहे म्हणे तो. एकही मित्र मैत्रीण कोणी बी नाही. हालेलुया. त्याला सोडून गेलेले एकटाच आहे. एकटीच असतात. बघटला, घरात बी एकटीच असतात, कोण लागत नाही त्यांना, असं बघत असतात. म्हणजे एकट्याच, कुठं गेल्या बी एकटेच, आल्या बी एकटेच, असे असतात. तसा हा बनलेला होता. हालेलुया. एकदम रागिष्ट, क्रोधाविष्ट. तर 17 वचनामध्ये तो मोठा निर्णय घेतो. हालेलुया. मोठा निर्णय घेतो म्हणजे 17 वचनामध्ये. हा काय इथे म्हणलेला आहे, पहिला मुद्दा 19 वचन आणि 20 मध्ये. हा काय 17, 18, 19, 20 काय म्हटलेलं आहे बघा, पश्चाताप करणे. तो काय केला, पश्चाताप करायचा ठरवला. म्हणजे 17 वचनामध्ये तो काय म्हणतोय, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. थोडेपर्यंत त्याला शुद्धी नव्हती. हालेलुया. आपल्या इच्छाप्रमाणे वागत होता तो, पण नंतर तो शुद्धीवर आला म्हणे. हालेलुया. वाच बाबा 17, 18. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरी रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरत आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. बघा तो काय म्हणालाय इथे, काय म्हणतो बघा, तो पश्चाताप करणे. काय त्याला पश्चाताप होत आहे. मी माझ्या बाबाला सोडून आलो, मी सगळी मालमत्ता उधळली, माझा बाप मला अडवला नाही. हालेलुया. मी सगळं सोडून आलोय. दुसरा मुद्दा काय म्हटलेला आहे, नम्रता. त्याच्यातलं जे अहंकार, गर्व, मीपणा होता की मी कुठे तर जाऊन राहीन, बाबा माझी काळजी करू नका, माझं मला द्या, मी जाणार आहे.
पोरं आजची लई म्हणतात ना बाबाला, मी घर सोडून जातो बघा, माझं मी बघतो घ्या, मी कुठे तर राहतो घ्या. हालेलुया. घर सोडून 5 पैसे कमवत नाहीत कारण घर सोडून मात्र आई मी चाललो बा आता घर सोडून. आई म्हणते बाळा तसं करू नकोस रे, बाळा तसं करू नको, घर सोडून जाऊ नकोस रे. नाही नाही मी जाणार तुझ्या त्या नवऱ्याला सांग. हालेलुया. आमेन. नवरा पण लय भारी असतो, गेला तर जाऊन दे घेतो. बायकोला म्हणतोय. हालेलुया. नवराच अर्थ म्हणतोय मीच घर सोडून जातो म्हणून. घर सोडून गेले असं होतंय बघा. हालेलुया. आमेन. इथं काय म्हणाला लूक 18:13 वाचा. लूक शुभवर्तमान 18:13 वचन. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला हे देवा माझ्या पाप्यावर दया कर. मज पाप्यावर दया कर. सरळ वाच. मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून गेला म्हणे. बघटला जकातदार काय म्हणत वर न बघता हा काय करायलाय खाली बघून म्हणालाय. पण दुसरा काय म्हणतो माहितीये काय? दुसरा काय म्हणताय? मी आठवड्यातला 3 वेळा 2 वेळा 4 वेळा उपवास करतोय, दान धर्म करतोय. हे देवा मी किती मोठा आहे बघ. दान देण्यात, धर्म करण्यात, प्रार्थने देण्यात, उपवास करण्यात तुम्ही अहंकारी झाला तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. आमची योग्यता तर आहे त्या देवासमोर बोलण्याची. आम्ही नेहमी खाली मान करून बोललं पाहिजे देवाकडे. तो वर मान करून म्हणत आहे हे देवा मी आठवड्यातला 3 वेळा 4 वेळा 2 वेळा उपवास करतो आणि मी दान देतो. पण कोण नीतिमान ठरला? पश्चाताप करणार. आणि हा पश्चाताप करत आहे. ते काय म्हणलेलं? नम्रता. पूर्ण नम्र झालेला आहे तो. हालेलुया. लूक 23:41. लूक 23:41 वाचूया आपण. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. उजवीकडला काय म्हणालाय? डावीकडला काय म्हणतोय? तू देव आहेस का नाही? आम्हाला बी उतार, खाली उतार आणि तू बी उतार. उजवीकडला काय म्हणतोय? देवाला भिवून वाग, तो काही केलेला नाहीये, त्यालाही शिक्षा झाली. आम्ही तर पापी आहे, आम्ही पाप केलोय. काय भिवून वाग. बघा तो भिवून वाग म्हणतो. हालेलुया. इथे काय म्हणाला आहे? पाप कबुली करणे. हा स्वतःच्या पापाची कबुली करत आहे. 18, 19 आणि 20 वाचूया आपण. लूक 15, 19, 20. कारण जो कोणी 15 बघा कसा पश्चाताप करायलाय तो. हे प्रभू माझा बाबा पिता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मी तुम्हाला हे सगळं सांगत नाही. तो लांबून आला, पाबा गेला, मिट्टी मारला, चुम्बन घेतला, सगळेच वचन सांगतात. मी तुम्हाला हिस्ट्री सांगत आहे त्याची. हालेलुया. आमेन. लक्षात घ्या. हालेलुया. काय तुम्हाला मी हिस्ट्री सांगत आहे. देव म्हणजे तो मुलगा काय केलाय? तो पश्चाताप करत आहे, तो नम्र झालेला आहे. हालेलुया. पाप कबुली करत आहे. तुम्ही ज्यावेळी पाप कबुली करताय ना त्यावेळी तुमच्या एवढा मोठा माणूस कोण बी नाही. हालेलुया. तुमच्या एवढा धन्य कोण बी नाही. हालेलुया. तो शुद्धीवर आला. तो म्हणाला माझ्या बापाच्या घरात कितीतरी मोलकरांना रेल चला आहे. मी माझ्या बापाकडे जाईन आणि म्हणेन बाबा
मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे, मला क्षमा कर. मी म्हणेन तो निर्णय घेतला. हालेलुया. तुम्ही आणि मी निर्णय घेतला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळी आम्ही निर्णय घेतो ना, त्यावेळी आम्ही धन्य आहोत देवामध्ये. हालेलुया. आमेन. तो काय म्हणाला उजवीकडला, भिवून वाग. तो एक बी पाप केलेला नाही, क्रूसावर त्याला मारलेला आहे, पण आम्ही पाप केलोय. हालेलुया. आमेन. आपण बघूया पाप कबुली करणे, चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा काय म्हटलेला आहे, अपात्रतेची जाणीव. म्हणजे त्याला जाणीव झाली मी मोठं काहीतरी कांड केलेला आहे. हालेलुया. आमेन. मी पूर्णपणे देवाच्या बाबाच्या अगेन्स्ट वागलेला आहे. चौथा मुद्दा काय म्हटलेला आहे, स्वतःचा अधिकार. त्या अधिकार सगळा गमावलेला होता. हालेलुया. त्याचा बाबा बघा तो भिकारी झालेला आहे, त्याच्याकडे काय बी नाही, दाढी वाढले, जट्टा आले, सगळं गेलेलं आहे. हा काय कपडे नाही आहेत. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या भयानक वाईट परिस्थितीमध्ये येशू असं उभा आहे. हालेलुया. कसं उभा आहे येशू? असं ये माझ्याकडे, माझ्या प्रेमामध्ये मी तुला काय मिट्टी मारून राहणार आहे, असा कोण बी नाही प्रियानो. हालेलुया. आणि मग मुलगा लांबून निर्णय घेऊन येत आहे. बाप त्याला लांब न बघतो आणि बाप पळत पळत जातो आणि त्याला मिठी मारतो आणि त्याच्या मुख्या घेतो. हालेलुया. सगळं त्याचं अंग सगळं मलिन झालेलं होतं. आमेन. त्या प्रसंगात तो जाऊन मुखे मारत आहे, मुखे घेत आहे, आपली अंगठी काढून त्याला घालत आहे. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, स्वतःचा अधिकार. ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप करता, नम्र होता, पाप कबुली करता, तुम्हाला परत प्रभूमध्ये अधिकार मिळतो. हालेलुया. स्वर्गात जाण्याचा लायसन्स मिळते, विजा मिळते. हालेलुया. आमेन. इथे काय म्हटलेलं आहे बघा, सहावा मुद्दा, पापाची लाज वाटली नाही. तो जे पाप केला ना, त्याला लाज वाटली नाही बापाकडे जाऊन सांगायला, बाबा मी पाप केलो होतो, पण मी तुझा मुलगा म्हणून स्वीकारू नकोस, मला नोकर म्हणून ठेवून घे चालेल, पण एक टाइम मला भाकरी दे. काय म्हणालाय तो, आम्ही किती वेळा भाकरी जेवतोय, किती वेळा, 3 टाइम का नाही. तो काय म्हणतोय, मला मुलगा म्हणून स्वीकारू नकोस बाबा, नको, मला कामगार म्हणून घे, गडी म्हणून घे, मला एक टाइम भाकरी दे. पण बाप काय म्हणतोय, नाही, तू माझाच पुत्र आहेस, मी तुझाच बाप आहे. तुम्ही आणि मी कितीही पाप केलं, लाल मधला लाल, येशूचं रक्त आमचे पाप सगळे धुवून शुद्ध करते. हालेलुया. आमेन. हालेलुया. तो निर्णय काय घेतलेला आहे बघा, पापाचा त्याग करणे. काय निर्णय घेतला तो, पापाचा त्याने त्याग केला म्हणे. हालेलुया. आपण पहिले पेत्र 2:25 वाचूया. पहिले पेत्र 2:25. पापाचा त्याग केला म्हणे. त्या पापाला म्हटला म्हणे, हेट म्हटला म्हणे, तू माझ्याकडे परत यायचं नाही, मी आता देवामध्ये आहे. हालेलुया. आमेन. हा, कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता. बघा आम्ही कसे होतो, पहिले पेत्र 2:25. हा वाच. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याकडे तुम्ही परत फिरला आहात. कुठे काय झालं, तो असं गेला होता घेऊन, सगळं रिकामी झाला, अंगावर कपडे नव्हते. लक्षात घ्या, त्याची दाढी वाढली होती, केस जटा आले होते, खालेला काय
होता तो पूर्ण भिकारी होऊन असं येत होता, पण तो शुद्धीवर आला आणि पाप कबुली केला, नम्र व्हायचा ठरवला. लक्षात घ्या, पापाचा त्याने त्याग केला म्हणून त्याला पुन्हा मिळण्याची पित्याला संधी मिळाली. हालेलुया. अनेक वचन व्यवस्थित बघा, ऐका. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता म्हणे. परंतु आता तुमचा जीवाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याकडे तुम्ही परत फिरला आहात. परत फिरला. त्याला समजलं माझ्या बाबाला सोडून काय नाहीये. हालेलुया. जे आई वडील आहेत ना, एवढं प्रेम करतात मुलावरने. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमच्या आई वडील तुम्हाला सोडून जातील ना, त्या दिवशी त्याची किंमत तुम्हाला कळते. हालेलुया. आमेन. म्हणून आई वडिलावरती खूप प्रेम केलं पाहिजे. आई वडील गेल्यानंतर आपण 30 वर्ष राहतो. लक्षात घ्या, ह्या पृथ्वीवर पाठीमाग 30 वर्ष त्यांनी आमच्या बरोबर राहणार नाहीये. 30 वर्ष त्यांनी पुढे जातात. म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. हालेलुया. आमेन. हालेलुया. आमेन. गाबाच का तुझं तोंड हेच चाललंय, तोंड घेऊन जा तिकडं म्हणायचं नाही. तिच्या तोंडामुळे तू जिवंत आहेस, पृथ्वीवर आलास. हालेलुया. आमेन. बघा, आपण 5वा मुद्दा, 4था मुद्दा वाचलेला आहे, 7वा मुद्दा वाचलेला आहे. आता आपण 8वा मुद्दा काय म्हणतो? देवाकडे परतणे. 8व्या मुद्द्यामध्ये काय म्हणलेलं आहे? देवाकडे परतणे, म्हणजे त्या पित्याकडे परतणे. तो निर्णय घेतला. हालेलुया. 9वा मुद्दा काय म्हणतोय? बापाचे प्रेम. त्याचा बाप प्रेमळ होता प्रियान. तो म्हटला नाही तू लांब जा, त्याला सांगा मी सगळं देणार आहे, त्याला तिकडच राहा म्हणा, त्याचं तोंड मला बघायचं नाही, असं पिता म्हटला नाही. पिता त्याला बलवला, अंगठी गाठला, कपडे घालायला सांगितला, अंघोळी घालायला सांगितला, आणि जोडे घालायला सांगितला, आणि आनंद करायला सांगितला. हालेलुया. माझा मुलगा मेला होता, तो जिवंत झालेला आहे. माझा मुलगा हरवला होता, तो परत आलेला आहे. तुम्ही पुष्ट वासरू कापा, आनंद करा. आणि तिथे आनंद करत आहेत लोक. हालेलुया. शेवटचा 10वा मुद्दा, दैवी अनुग्रह. रोम 16:16. दैवी अनुग्रह. हालेलुया. आमेन. रोम 16:16 वाचा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. 1 मिनिट. काय म्हटलेलं आहे? त्याचा बाप काय केला सांगा? बापाकडे खोटं चुंबन होतं काय? हालेलुया. खोटं चुंबन देऊन पैसे काढतात तसं त्यात झालं होतं, म्हणून तो भिकारी झाला होता. हालेलुया. कोण होतं त्याच्याकडे खोटं चुंबन देऊन पैसे काढणारे? कसवी म्हणे. पण इथे बाप काय करायलाय? कसलं प्रेम आहे त्याचं? वाचन एकदा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात म्हणे. हालेलुया. आमेन. कसं प्रेम होतं त्या पित्याचा, कसं तो चुंबन घेत आहे पळवून जाऊन. मुलगा घेतला असं लिहिलेलं आहे नाही, बाप त्याच्याकडे गेलाय, त्याची ती गाण. तो असं म्हटला नाही पहिला त्याला आंघोळी बिंगोळी घालून रेडी करून आणा मग मी चुंबन देतो, म्हटला नाही. तुमचा आणि माझा पिता नेहमी उभा आहे प्रियानं तुम्हाला चुंबन देण्यासाठी. त्याचं चुंबन कसं आहे? पवित्र, निष्कलंक, निर्दोष चुंबन आहे. हालेलुया. आपण उठून उभं राहूया. थँक्यू लॉर्ड. हो राबा शांदाराबा सिखोराबा. पवित्र आत्मा, मी प्रार्थना करतो, हा मेसेज आम्ही बघितलेला ऐकलेला आहे, त्या सगळ्यांना आशीर्वाद दे. तुझी कृपा प्रत्येकावर होऊन दे देवा. माझ्या देवा तू देव आहेस. आम्ही पश्चाताप करतो
आम्ही नम्र होतो प्रभू. देवाप्पा आम्ही पाप कबुली करतो आणि देवा परमेश्वरा आम्ही पाप सोडून देतो. देवा देवा परमेश्वरा तरुण मुलांना आशीर्वाद दे, आई वडिलांना आशीर्वाद दे. देवा आम्ही पापावर प्रेम करू नये. मुलं कशी वागतात ते आम्ही समजून घ्यावं. माझ्या देवा आम्हाला क्षमा कर. आम्ही देवा तुझ्या राज्यामध्ये वाढावं. ही मंडळी आशीर्वादित कर. आठवडाभर आम्हाला सगळ्यांना सांभाळ. तुझी कृपा तुझा अनुग्रह आमच्या बरोबर राहून दे. देवा आमच्या कामामध्ये धंद्यामध्ये यश आणि बरकत दे. येशूच्या नावामध्ये आमेन.